इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 प्रस्तुतकर्ता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि झी24 तास। नमस्कार, मी अनुपमा खानविलकर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि झी24 तास प्रस्तुत सुखकर्ता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 मध्ये या पुरस्कार सोहळ्यामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। खरं तर या कार्यक्रमामध्ये स्वागत करताना सुखकर्ता या स्पर्धेतल्या विजेत्यांचंच अभिनंदन करते आहे। मात्र त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये जे सर्व स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते या सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करते, कारण या स्पर्धेमध्ये भाग घेऊन आपण निसर्गाचे रक्षक झाला आणि खरोखरच पर्यावरणाला हानी पोहोचू नये, नुकसानामध्ये पर्यावरणाच्या आणखी भर पडू नये यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं। ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला त्या सर्वांनीच, आणि म्हणूनच तुमचं सर्वांचे खरं तर मनापासून आभार मानते। महाराष्ट्र सरकारनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव या मोहिमेला सुरुवात केल्यापासून झी24 तास ही मराठीतली पहिली वृत्तवाहिनी पहिल्यापासून या वृत्तवाहिनीनं या उपक्रमाला साथ दिलेली आहे। गेल्या 13 वर्षांपासून निसर्गपूरक आणि पर्यावरणपूरक सण साजरे होतील यासाठी वेळोवेळी विविध कार्यक्रमांमध्ये झी24 तासचा नेहमीच सहभाग राहिलेला आहे आणि झी24 तासवर हे सर्व कार्यक्रम आम्ही प्रसारितही केलेत आणि प्रेक्षकांनी सुद्धा त्याला नेहमीच भरघोस प्रतिसाद दिला, जसा यंदा सुद्धा आपण सर्वांनी दिलात। तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये या सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करण्यासाठी आज आम्ही निमंत्रित केलेलं आहे विशेष पाहुण्यांना। आधी आपण त्यांचं स्वागत करूया आणि झी24 तासच्या इनपुट हेड मिताली मटकर मॅम या सर्व मान्यवरांचं स्वागत करतील। माननीय प्रवीण दराडे सर, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव सर, नमस्कार आणि स्वागत। माननीय डॉक्टर अविनाश ढाकणे सर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव सर, नमस्कार आणि स्वागत। कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया आणि एकंदरीतच जसं मी आत्ता सांगितलं की झी24 तास ही महाराष्ट्रातली पहिली वृत्तवाहिनी आहे 24 तास बातम्या प्रसारित करणारी, आणि आम्ही पहिल्यापासून या उपक्रमाबरोबर आहोत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाबरोबर गेल्या 13 वर्षांपासून। तेव्हा हा सगळा जो प्रवास आहे तो पाहिलेला आहे संजय भुसकुटे सरांनी, आणि मी संजय भुसकुटे सरांना आमंत्रित करते, जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, आपली भूमिका ते स्पष्ट करतील। खरं तर प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की माघी गणपती आल्यानंतरच आपण आता पारितोषिक वितरण समारंभाला आलो आहे, पण या संदर्भातली ज्यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे आपण ही स्पर्धा यशस्वी करू शकतो किंवा हे कामकाज पुढे नेऊ शकतो ते राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे माननीय प्रधान सचिव सर प्रवीण दराडे सर, ज्यांचा पहिल्यापासून आग्रह होता की आपण लोकांपर्यंत पोहोचून केवळ माध्यम म्हणून काम न करता लोकांपर्यंत थेट संदेश पोहोचवला पाहिजे, आणि ते आज या ठिकाणी आहेत आणि खूप आनंदाची गोष्ट आहे। टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण स्वागत करूया। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माननीय सदस्य सचिव डॉक्टर अविनाश ढाकणे सर आहेत, ते नुसते केवळ महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव नाही आहेत, ते ज्या फिल्म इंडस्ट्रीचा संपूर्ण कारभार जिथून चालतो त्या फिल्म सिटीचे माननीय MD पण आहेत आणि त्यांना तिथून सोडत नाहीत, म्हणजे कलासक्त माणसाला सोडलं जात नाही म्हणून ते आमच्याकडे पण आहेत, त्यांना आम्हालाही सोडायचं नाही, ते तिथूनही जाणार नाहीत, तर ते आज या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। पण कुठलं यश जेव्हा मिळतं तर त्याच्या मागे असंख्य हात असतात आणि ते तुम्हाला पाठबळ आणि आशीर्वाद देत असतात। जसा बाप्पाचा आशीर्वाद महत्त्वाचा तसा प्रशासनाचा आशीर्वाद असला तर बरंच काय घडू शकतं, आणि शासन एकमेव असं आहे हे लक्षात ठेवा की जे 24 तासापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचू शकतं जर ठरवलं तर। आणि जर का नेहमी मी असं म्हणतो की तुमची आमची मुलं जर का पिझ्झा खायला जात असतील तर मग शासनात राहून लाल फितेचा कारभार कशाला करायचा, अविश्वासाचं वातावरण कशाला निर्माण करायचं। 100% विश्वास देऊन शासनाच्या बरोबर माध्यमं काम करणार फक्त महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ संपूर्ण भारतातलं एकमेव मंडळ आहे की अशा पद्धतीच्या अभिनव स्पर्धा आम्ही घेतो। म्हणून यावर्षी आम्ही निर्णय घेतला आहे। आता तुम्ही म्हणाल की यावर्षी उशीर का झाला, उशीर मुद्दामून केला कारण दराडे सर आणि या ठिकाणी ढाकणे सरांनी सांगितलं की आपण लगेच पारितोषिक वितरण समारंभ घेतात, लोक विसरतात। आता घेतल्यामुळे पुढचे 6 महिने आहेत तर तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला काम करायचं आहे की यावर्षीचा उत्सव देखील पर्यावरणपूरक असला पाहिजे, आणि यावर्षीचं पारितोषिक जसं तुम्हाला मिळालं आहे पुढल्या वर्षी तुमच्या शेजाऱ्याला मिळालं पाहिजे, त्याकरता काहीतरी करा। म्हणून या ठिकाणी आपण या स्पर्धा घेतली। पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि इथे अल्पविराम घेतो।
मी आमंत्रित करते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव माननीय डॉक्टर अविनाश ढाकणे सरांना आणि जाणून घेऊया महाराष्ट्र सरकारच्या प्रदूषण महामंडळाची या उपक्रमाबाबतची नेमकी भूमिका काय आहे ते. धन्यवाद. आदरणीय प्रधान सचिव महोदय प्रवीण दराडे साहेब, त्याचबरोबर मटकर मॅडम, समोर उपस्थित सर्व स्पर्धेतील विजेते, शासन आणि जनता जेव्हा एकत्र कुठलंही काम करते तेव्हा नक्कीच त्यात यश मिळतं. याचं एक उत्तम उदाहरण आहे. केवळ कायद्याने जर सगळ्या गोष्टी होत असत्या तर कायदा आपोआप सगळ्यांनी मानला असता, पण तसं होत नाही. भारतात काहीतरी 8,000-8,500 कायदे आहेत. ते एकत्र त्याची नावं पण भारतातला एकही माणूस सांगू शकणार नाही. मग इम्प्लिमेंट करत असताना वेगवेगळ्या शासनाच्या यंत्रणा आहेत त्या आपल्या आपल्या पद्धतीने करत असतात. जसं सिग्नल तोडलं म्हणजे पोलीस असेल तर लोक सिग्नल तोडत नाहीत आणि पोलीस नसेल तर बिंदास जातात. ही मानसिकता जी आहे ती बदलली पाहिजे. पण पोलीस नसताना जर सिग्नल तोडला तर समोरून आदळतो आणि अनेक लोकांचा अपघात होतो, काही मरतात, काहींचा हातपाय तुटतो. तसंच पर्यावरणाचं आहे. कुणीही न सांगता आपण स्वतःहून, ज्या मातीतून सगळं काही येतं, ज्या पाण्यातून सगळं काही होतं, माती, पाणी, हवा हे जीवन आहे. मग हे जीवनच आपण खराब करतो. तर हे न करण्यासाठी प्रत्येक माणसाने आपापलं योगदान दिलं पाहिजे. या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे आणि त्याला G24 तासने गेली 13 वर्ष सहभाग घेतला. आणि आपल्यासारखे जे लोक आहेत ज्यांनी प्रयत्न केला आमच्या प्रयत्नांना साथ देण्याचा, आणि ही एक चांगली स्पर्धा याच्यातून निर्माण झाली. आणि त्याच्यातून तुम्ही जे आम्हाला मदत केली, तर हे कोण लोक आहेत की ज्या लोकांनी हे काम केलं आणि हे स्पर्धेत जिंकले, हे लोकांपर्यंत परत माध्यमातून जाणं की जेणेकरून पुढच्या वर्षी ह्यापेक्षाही जास्त लोक, यावर्षी समजा 5,000 लोक आले असतील स्पर्धेत, पुढच्या वर्षी 10 येतील, त्याच्या पुढच्या वर्षी 50 येतील, म्हणजे ते वाढत जाईल. आणि निश्चितपणे एक दिवस असा येईल की तुम्हाला स्पर्धा घेण्याची गरज पडू नये. म्हणजे ह्या कारणासाठी स्पर्धेचं स्वरूप आपल्याला लवकरात लवकर पुढच्या 2-4 वर्षात का होईना बदलता आलं पाहिजे. अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. सर्व स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या मार्गदर्शनपर शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद ढाकणे सर. मी आमंत्रित करते प्रधान सचिव पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग माननीय श्री प्रवीण दराडे सरांना आणि जाणून घेऊया पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाची या उपक्रमाबद्दलची नेमकी भूमिका काय आहे. खरं तर दराडे सरांना नेहमीच आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि G24 तासच्या प्लॅटफॉर्मवर नेहमीच भेटत असतो. जाणून घेऊया त्यांच्याकडून काय नेमकी भूमिका आहे. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, G24 तास यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण दरवर्षी सुखकर्ता इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करत असतो. त्याबद्दल मी G24 तासचे मनपूर्वक महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि सर्व पर्यावरणप्रेमींच्या वतीने अभिनंदन करतो. गेल्या 13 वर्षापासून सातत्याने हा उपक्रम त्यांनी सुरू केला आणि हा उपक्रम G24 तासच्या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. शासनाचे डायरेक्शन्स आहेत आणि माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व वर्षभराचे सण पर्यावरणपूरक कसे साजरे करता येईल यासाठी संपूर्ण वर्षभर पर्यावरण विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यरत असते. आणि हे काम करत असताना लोकांपर्यंत शासनाचे उपक्रम कशा पद्धतीने पोचवायचे यासाठी G24 तास सातत्याने आम्हाला सहकार्य करते आणि त्यांच्या सहभागामुळे आम्ही प्रत्येक घरापर्यंत पोचू शकतो. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि मला वाटतं की या उपक्रमाच्या माध्यमातून अधिकाधिक स्पर्धक या सुखकर्ता पर्यावरण फ्रेंडली गणपती फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्यामुळे जे घरगुती गणपती आहे ते सर्व गणपती पर्यावरणपूरक आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलेत. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाडूच्या गणपतीचे मॅक्झिमम घरामध्ये शाडूच्या गणपतीच्याच मूर्त्या वापरल्या जातात. कारण आपण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्त्या बनवण्यावरती केंद्र शासनाने बंदी घातलेली आहे. आणि ह्या बंदीच्या दृष्टिकोनातनं माननीय उच्च न्यायालयात देखील PIL चालू आहेत आणि ती PIL नागपूरमध्ये सुमोटो चालू आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं आपण खूप मोठ्या प्रमाणावर लोकांची जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातनं सर्व जिल्हा स्तरावरती त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त यांच्या माध्यमातून सर्व सण
फक्त गणपतीच नव्हे तर संपूर्ण वर्षभरातले सण कसे पर्यावरणपूरक साजरे होतील यासाठी सातत्याने आपण हे उपक्रम राबवतो आहे. आणि यावर्षी पुन्हा एकदा मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला, सर्व नागरिकांना पुन्हा एकदा आवाहन करू इच्छितो की संपूर्ण वर्षभरातले सण आपले पर्यावरणपूरक कसे साजरे होतील. फक्त गणपतीपुरतं मर्यादित न राहता दसरा असो, दिवाळी असो, सर्व फेस्टिवलमध्ये आपण फटाक्याची आताशबाजी कशी बंद करता येईल, नॉईज पोल्युशन आपल्याला कसं बंद करता येईल, हवेचं पोल्युशन आपल्याला कसं बंद करता येईल, याकडे प्रत्येक नागरिकाने मला वाटतं बघण्याची गरज आहे. आणि या सर्व उपक्रमांकडे आपण जर सकारात्मक दृष्टिकोनातून जर बघितलं तर मला वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला एक चांगल्या पद्धतीचं पर्यावरण आणि वातावरण आपण देऊ शकतो, जेणेकरून ते सर्व आपल्या सर्वांसाठी पूरक आणि आरोग्यदायी असेल. तर या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी एकत्र काम करूया. आणि आज इथे उपस्थित असलेले, संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आणि त्या स्पर्धेमधून निवडक लोकांना आपण बक्षिसं देतो. या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व विजेत्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घराणे यामध्ये सहभागी व्हावं, एवढंच या आजच्या उपक्रमाच्या निमित्ताने आवाहन करतो. पुन्हा एकदा G24 तासला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर दराडे सरांनी एक खूप छान संदेश असा दिला आहे की फक्त गणेशोत्सवापुरती हे आपण मर्यादित न ठेवता भारतीयांचा प्रत्येक सण हा कुठेतरी निसर्गाशी जोडलेला आहे. त्यामुळे प्रत्येक सणाला आपण कसं पर्यावरणपूरक हा सण साजरा करता येईल यासाठी प्रयत्न करावेत. आणि फक्त आपल्यापुरती हे मर्यादित न ठेवता आपले शेजारी पाजारी, मित्र परिवार सर्वांनाच याविषयी जनजागृती करणं, आपल्या उपक्रमातून सहभाग होऊन हे दाखवणं खूप गरजेचं आहे. तेव्हा आपण आता या कार्यक्रमाला पुढे सुरुवात करूया. खरं तर ज्या कार्यक्रमाची तुम्ही सर्वजण वाट पाहत होता, थोडंसं या कार्यक्रमाविषयी सांगते. खरं तर महाराष्ट्र सरकारच्या या प्रयत्नाचे आपण सर्वजण भाग झालात, यासाठी सर्वात आधी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार मानते. सुखकर्ता या स्पर्धेसाठी ही बाप्पाच्या पर्यावरणपूरक घरगुती गणपती सजावट या विभागामध्ये G24 तासकडे हजारो स्पर्धकांनी एंट्रीज पाठवलेल्या होत्या. अत्यंत सुंदर देखावे होते. सजावट करताना काहींनी नैसर्गिक वस्तूबरोबर न कळत का होईना पण कुठेतरी प्लास्टिकचा वापर केलेला होता किंवा निसर्गात विघटन होणार नाही अशा वस्तूंचा अजाणतेपणी वापर केला होता आणि त्यांना याची कल्पना नव्हती की हे नैसर्गिक गोष्टी नाही आहेत. तेव्हा अशा काही स्पर्धकांना, अशा सर्व स्पर्धकांना आम्हाला बाद करावं लागलं. मात्र सर्वांनीच प्रामाणिक प्रयत्न केले. अशा हजारो एंट्रीजमधून काही मोजकेच पण सर्वोत्कृष्ट निवडताना खरोखरच अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती आम्हा सर्वांसमोर होती. तेव्हा आज निवड झालेले या सर्वोत्तम सजावट करणाऱ्यांनी खरंच निसर्गाचं एक प्रकारे संवर्धन केलेलं आहे. तेव्हा आता आपण वेळ न घालवता लगेचच या विजेत्यांना सन्मानित करूया. आणि यासाठी मी आमंत्रित करते ढाकणे सर आणि दराडे सरांना. आपण या सर्व विजेत्यांचं पुष्पगुच्छ देऊन, ट्रॉफी देऊन त्यांचा सत्कार करूया. सर्वात आधी श्री संजय आनंद कारंडे, ठाकुर्ली पूर्व, कल्याणचे रहिवासी आहेत. रक्षणकर्ता अशा नावाखाली त्यांनी हे डेकोरेशन साकारलेलं आणि यामध्ये पोलिसांच्या वेशातला बाप्पा अशी सुंदर आरास केलेली होती. अत्यंत सुरेख चित्रांचा वापर केलेला होता आणि सजावटीसाठी पुठ्ठे, सफेद पेपर, तसंच कापड, रिकामे बॉक्स याचा वापर केलेला होता. जलरंगांचा वापर केला होता. श्रींची मूर्ती ही शाडूची होती आणि सजावटीमधले मजकूर आणि चित्र ही हातानं ब्रश केलेली होती. आहेत रस्त्यावरती, म्हणून आपण आपले सण उत्सव आनंदामध्ये आणि निर्विघ्नपणे पार पडू शकतो. ही सजावट सादर करत असताना मी लाकूड, पुट्टे, कागद, रद्दी पेपर, रिकामे बॉक्स याच्यामधून ही सजावट साकारली आणि पोलिसांचे जे आपली कर्तव्य आपल्या जनमानसात आहेत ती मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाऊया पुढच्या विजेत्यांकडे. श्री राजेश मधुकर कानिम, सातारा शुक्रवार पेठ इथले रहिवासी आहेत. गेले 22 वर्ष नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक अशी ते सजावट करतात. यंदा गिरनार पर्वत, गुरुदेव दत्तांचा अक्षय निवासस्थान हा देखावा त्यांनी सादर केला होता. गिरनार पर्वताचा इतिहास, त्याचं आध्यात्मिक महत्त्व नेमकं काय आहे याची माहिती त्यांनी या सुंदर आरासमधून सांगितलेली होती. सजावटीसाठी घरातलं वापरातलं फर्निचर, कापड, बागेतली झाडं, तसंच कापूस, लाकूड या साहित्याचा वापर केला होता. आणि विशेष म्हणजे गौरीसमोर केळीच्या पानावर बनवलेले 71 पदार्थ आणि संपूर्ण सजावटीमध्ये 151 पदार्थांची मांडणी केली होती. G24 तास, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांचं पारितोषिक मिळालं, त्याबद्दल मी त्यांचे मनापूर्वक आभार मानतो. धन्यवाद.
पुढचे विजेते आहेत दिनेश रमाकांत खोडके, ठाणगेवाडी सिंडिकेट, कल्याण पश्चिम इथले रहिवासी आहेत. बाप्पाची शाडूची मातीची मूर्ती होती, कागदाच्या लगद्यापासून बनवलेली मूर्ती होती, सजावट होती. ती यंदा भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब असलेलं चांद्रयान-3 आणि आदित्य 11ची माहितीपट देखावा. कार्डशीट आणि पेपरचा वापर करून भारताची अवकाश झेप त्यांनी या सजावटीमधून साकारलेली होती. मला झी 24 आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आयोजित केलेल्या घरगुती गणेश उत्सव स्पर्धेत पारितोषिक मिळालं, त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद. पुढचे विजेते आहेत अनिल विठ्ठल टिळेकर, पद्मावती, पुणे. बाप्पासाठी यंदा त्यांनी वाद्यवृंद गार्डन साकारलेलं होतं आणि यामध्ये विविध वाद्यांची आरास केली होती. तबला, हार्मोनियम, वीणा, बासरी, वायोलिन, तसंच ढोल, ताशा, तुतारी, डमरू, पखवाज अशा सर्व वाद्यांची सुंदर अशी सजावट केली होती. आणि मुख्य म्हणजे हे वाद्य वाजवणारे जे वाद्य कलाकार आहेत त्यांचे फोटो देखील लावलेले होते. आणि साहित्य वापरले होतं सजावटीसाठी पुठ्ठा, लाकूड, मातीचं मडकं, कापडी तोऱ्या आणि नैसर्गिक फुलझाडं. निसर्गावरचं आणि कलेवरचं प्रेम त्यांनी या देखाव्यामधून सादर केलं. हा माझा फार मोठा आनंद आहे आणि याबद्दल मी झी 24 तास, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वातावरणीय बदल विभाग यांचे जाहीर आभार मानतो. पुढचे विजेते आहेत अमोल वैद्य, दहिसर, मुंबई इथले रहिवासी. 1.5 दिवसांचे बाप्पा त्यांच्याकडे असतात. गणेशाची मूर्ती ही मेटलची आहे. गेल्या 12 वर्षांपासून दरवर्षी वेगळ्या रंगानं ती मूर्ती रंगवतात. बाप्पाच्या उत्सवाचं यंदाचं त्यांचं हे 12वं वर्ष आहे. रक्तदान हेच जीवनदान, रक्ताच्या थेंबामध्ये बाप्पा विराजमान झाले होते आणि बाप्पा आपल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये आहे आणि हा प्रत्येक थेंब एखाद्याचं जीवन कसं वाचवू शकतं आणि म्हणून रक्तदान हे किती गरजेचं आहे असा सुंदर संदेश त्यांनी या देखाव्यामधून दिलेला आहे. मी विजयकुमार वैद्य, दहिसर येथून आलेलो आहे. मागील 37 वर्ष आम्ही सार्वजनिक घरगुती गणपती आणि या घरगुती गणपतीचं सजावट या ठिकाणी करतो. यावर्षी आम्ही सजावटीमध्ये रक्तदान हे कसं श्रेष्ठ दान आहे हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ झी 24 तास यांनी आमच्या सजावटीला या ठिकाणी पारितोषिक दिलं आणि आम्हाला गौरवलं. याबद्दल झी 24 तास आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचा मी आभारी आहे. पुढचे विजेते आहेत अजितेश साई सिद्धी. मातीपासून साकारलेली गणेशाची मूर्ती हे त्यांच्या सजावटीचं मुख्य आकर्षण होतं. बाप्पा निसर्ग संवर्धन करत असताना त्यांची ही मूर्ती त्यांनी साकारलेली होती. बाप्पा केवळ मातीचाच नव्हे तर सुंदर बाप्पा जो निसर्गाचं संवर्धन करतोय, तुळशीचं रोपटं आपल्या हाताने लावतोय अशी सुंदर मूर्ती त्यांनी श्री गणेशाची साकारलेली होती. अभिनंदन आणि धन्यवाद. लहान मुलांना लहानपणापासूनच निसर्ग संवर्धनाची सवय लागावी या उद्देशाने मी बालगणेशाची मूर्ती रोप लावत असतानाची साकारलेली आहे. आपण सर्वांनी मिळून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूयात. धन्यवाद. पुढचे विजेते शैलजा लक्ष्मण सुतार. घनकचरा व्यवस्थापन या विषयावर पर्यावरणपूरक देखावा त्यांनी साकारलेला. कचऱ्यामुळे पृथ्वीला कसा धोका आहे हे त्यांनी या देखाव्यामधून सादर केलं होतं. कचऱ्याचं नियोजन नसल्यामुळे मानवापासून जलचर ते भूचर प्राण्यांवर होणारा दुष्परिणाम नेमका काय असतो आणि त्यासाठी नेमके काय उपाय करता येतील हेही त्यांनी सांगितलं होतं. घंटागाडी, बायोगॅस, कंपोस्ट खत, कचऱ्याचं विलगीकरण कसं करायचं याचे काही प्रसंग त्यांनी उभारले होते आणि यासाठी सजावटीसाठी वापरलेलं होतं बेसिक पुठ्ठा, कागद आणि मातीचा वापर केलेला होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र शासन व झी 24 तास यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित सुखकर्ता इको फ्रेंडली घरगुती गणपती स्पर्धा 2023 या स्पर्धेमध्ये आम्ही ह्यावर्षी पहिल्यांदाच भाग घेतला होता आणि पहिल्या 10मध्ये आम्हाला त्यामध्ये पारितोषिक मिळालं. त्याला प्रथमतः मी झी 24 तासचं अभिनंदन करतो. आणि आमचा ह्या वर्षीचा विषय होता की कचरा घन व्यवस्थापन. कचऱ्याच्या बाबतीत आपण कचरा करायला आपण कारणीभूत फक्त मानवच आहे आणि मानवानं स्वतःहून आपण ठरवलं पाहिजे की कचरा जी आपण जे प्रदूषण करतो ती सुरुवात आपल्यापासून जर केली तर बरंचसं प्रदूषण कमी होईल आणि आपल्या
शासनाला त्याच्यापासून हातभार लागेल आणि सर्वांनी जास्तीत जास्त प्रदूषण कसं कमी करता येईल अशा पद्धतीने जर प्रयत्न केले खरोखर आपला देश असेल किंवा आपलं राज्य आपलं नाव खरोखर आपलं उंचावेल एवढा मी एक संदेश देऊन थांबतो. सर्व विजेत्यांचं मनापासून अभिनंदन आणि आपण या उपक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि झी 24 तास प्रस्तुत सुखकर्ता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 या पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण सर्वजण मनापासून सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि सर्व मान्यवरांचे झी 24 तासकडून मनापासून आभार आणि असंच सर्वांनी पर्यावरणाचं रक्षण करत राहा. सुखकर्ता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा 2023 प्रस्तुतकर्ता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन आणि झी 24 तास.